नमस्कार प्रेक्षकांनो, दुहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये बघूया. इथे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर, मी तुमची जबाबदारी आहे म्हणून तुम्ही हे सगळं करता ना? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मी सिंदूर, तू माझी फक्त जबाबदारी नाही आहेस. आणि तो लगेच म्हणतो, तू माझी बायको आहेस म्हणून मी सगळं करतोय. तू जरी मी सिंदूर मला तुझा नवरा मानत नसलीस तरी मी तुला बायको मानतो आणि त्या अधिकाराने हे सगळं करतो. तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की खरं सांगू का सर, तुम्हाला मी सुद्धा आता नवरा म्हणून स्वीकार केला आहे. खरंच. तेव्हा खरं तर अर्णवला आश्चर्य वाटलेलं असतं आणि तो तिला म्हणतो, गुड, व्हेरी गुड. तेव्हा ईश्वरी काहीच बोलत नाही, कारण अर्णव काही रिॲक्टच करत नाही. तेव्हा तो म्हणतो की मी तुमचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे. तेव्हा इथे ईश्वरी झोपल्यानंतर अर्णव मनामध्ये म्हणत असतो, मी सिंदूर, आता तू माझा नवरा म्हणून स्वीकार केला आहे. उद्या माझ्या प्रेमात पडशील आणि प्रेमाचा स्वीकार करशील. इथे ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते, एवढं मी सरांना सांगूनही की मी तुमचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे तर काही बोलत नाहीत. त्यांची गाडी पुढे जातच नाही. तेव्हा ईश्वरी गप्पच बसलेली असते. त्यातच सकाळी सगळे राजे शिर्के नाश्ता करायला बसलेले असतात. तेव्हा ईश्वरी अर्णवला आता ब्रेड बटर लावून देत असताना तेवढ्या तिथे वल्लरी धावत पळत येते. वल्लरी आता घाईघाईने कुठे चाललेली म्हणून अंजली म्हणत असते, अगं मामी, कुठे चालली घाईघाईने, नाश्ता कर ना. तेव्हा वल्लरी म्हणत असते, नाही, लावण्याचा फोन आलता. लावण्या खूप जास्त रडत होती आणि म्हणत होती आता मी परत जाते म्हणून. तेव्हा मी बघायला जाते नक्की काय झाले ते. वल्लरी घाईघाईने लावण्याला म्हणत असते की येते मी भेटायला, मला भेटल्याशिवाय कुठेही जायचं नाही. वल्लरी लावण्याला भेटण्यासाठी निघालेली असते. ईश्वरी लावण्याला धडा शिकवल्यानंतर तिला इथे इच्छाच राहिली नाही येथे राहण्यासाठी. तर आता इथे राकेश म्हणत असतो, अगं अंजली, काल तू म्हणाली होतीस की सगळं सामान काढायचं आहे म्हणून. मी त्या क्रॅप डीलरला बोलवलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, क्रॅप डीलरला बोलवायची काय गरज आहे? बोलवलंय मी. तेव्हा अर्णव म्हणतो, क्रॅप डीलर बोलवायची काय गरज? तेव्हा राकेश म्हणतो, इतक्या वर्षाचं पडीक सामान आहे ना, तर घरामध्ये नकारात्मकता आहे, तेव्हा ते सामान काढायचे. तेव्हा अंजली म्हणते की घरामध्ये किती निगेटिव्हिटी येते, तुझ्यावरती सुद्धा संकट आलं होतं, कळतंय का तुला चिंटू? तेव्हा इथे आकाश म्हणतो, जाऊ दे ना दादा, जर त्यांना सामान काढायचं असेल तर काढू दे. तेव्हा अर्णव ठीक आहे म्हणतो, तुला जे काही करायचंय ते कर. तेव्हा तो डीलर आलेला असतो. तेव्हा तो डीलरला म्हणत असतो की ह्या सामानाचं 4 लाख तरी होतील, तू मला ह्याचे 3 लाख द्यायचे. हे सगळं ईश्वरी ऐकते आणि अर्णवला सांगायला जाते, राकेश सगळं सामान विकायला निघाला आहे आणि त्यातून राकेश पैसे कमवणार आहे, 4 लाख सर. तेव्हा अर्णव म्हणतो, काय, त्याची एवढी हिंमत, तो माझं सामान विकतोय, आता त्याला जाऊन त्याला थांबवतो. तेव्हा ईश्वरी ते थांबा सर, कशाला उगाच त्रास करून घेताय? काय म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला, आय हँडल इट सिच्युएशन. तेव्हा अर्णव म्हणतो, तू राकेशला बोलायला जाणार आहेस का? तुला माहीत आहे ना तो किती डेंजर आहे तो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, तुम्ही म्हणता ना राकेशला घाबरू नको म्हणून, आता तुम्ही मला डाऊन करताय. यू ट्रस्ट मी सुद्धा तुम्हाला इंग्लिश. तुम्ही म्हणता ना राकेशला घाबरू नको म्हणून, आता तुम्ही मला डाऊन करता. यू ट्रस्ट मी. तू सुद्धा इंग्लिश बोलायला लागलीच आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, संगत का नतीजा, तुम्ही जर सोबत असाल तर इंग्लिश बोलायलाच येईल ना सर. आता तुम्ही बघाच राकेशची कशी वाट लावते ती, त्याला रुपयासुद्धा मिळू देणार नाही. अर्णव म्हणतो, काय करणार आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, तुमची बायको म्हणल्यावर काहीतरी चांगलंच करणार. तेव्हा अर्णव म्हणतो, माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू त्याला चांगलाच धडा शिकवशील. तेव्हा राकेश डीलरला म्हणत असतो, सगळं सामान घेतलं ना? तेव्हा इथे अंजली आणि ईश्वरी येतात. तेव्हा ईश्वरी राकेशला म्हणते, भाव लावताय जीजू? दादा, तुम्ही आम्हाला काही याचे पैसे देऊ नका. तेव्हा राकेश लगेच म्हणतो, काय बोलताय ईश्वरीजी, एवढं महागडं सामान फुकट द्यायचं का? जीजू, असं काय करताय तुम्हीच म्हणालात ना आता आपलं बाळ येणार आहे, त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता नको. नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी आपण हे सामान काढलं आहे. मग हे दादा आपल्या घरातील निगेटिव्हिटी घेऊन जात आहेत, तर आपण त्याचे डील का करायचं? योग्य वाटतंय का तुम्हाला? काय वाटतंय तुम्हाला अंजलीताई? अंजली,
ईश्वरी बरोबर बोलते असं म्हणते. तेव्हा राकेश गप्पच बसतो. ईश्वरी ते सामान न्यायला सांगते. त्यामध्ये वल्लरीने ठेवलेला संदूकसुद्धा असतो. त्या भांड्यामध्ये गेलेला असतो. आता ईश्वरी खोलीमध्ये राकेशला हरवल्यामुळे डान्स करत आनंद व्यक्त करत असते. तिथे लगेच अर्णव येतो. तेव्हा अर्णव म्हणतो, आनंद झालाय ना राकेशला धडा शिकून, मग नाच ना. मग ईश्वरी म्हणते, मी ते सगळं सामान फ्रीमध्ये देऊन आले. हो सर, त्या राकेशचं तोंड बघण्याजोगे झाले होते. तेव्हा अर्णव म्हणतो, तू ते सामान फुकट दिलं? माझं केवढं 3 लाखाचं नुकसान केलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना सर, मी याचा विचारच केला नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला आता 3 लाख मला द्यावे लागतील. ईश्वरी म्हणते, कसं देणार मी सर, सांगा ना. अर्णव म्हणतो, उद्यापासून तू ऑफिसला जॉईन करणार आहेस, माझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून. कळलं का तुला? आणि 3 लाख रुपये द्यायचे आहेत. अर्णव ईश्वरी गंमत करत असतात. अर्णव गंमत करत असल्यामुळे ते दोघेही हसायला लागतात. आता इथे राकेश खूपच चिडलेला असतो. ते अर्णव येतो आणि राकेशला धमकी देऊन जातो. आता इथे वल्लरीला कळालं असतं की आपला संदूक सामानाबरोबर गेलेला असतो. त्यामुळे ती खूपच चिडलेली असते. ईश्वरीला टार्गेट करत असते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.